नमस्कार, तुम्ही पाहतात युगवेद न्यूज. पुणे सोलापूर महामार्गावरून समोर आलेली ही बातमी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल 1302 किलो 20 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत तब्बल 6,54,00,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा गांजा एका ट्रकमधून अत्यंत चलाखीने लपून नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नेमकी ही कारवाई कशी झाली? गांजा ट्रकमध्ये कुठे लपवण्यात आला होता? तपासणी दरम्यान पोलिसांच्या हाती नेमके काय लागलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार 7 ऑगस्टच्या पहाटे पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूर जवळ ही मोठी कारवाई करण्यात आली. पुणे कस्टमच्या नार्कोटिक्स सेलच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे या संशयित ट्रकवर कारवाई करण्यात आली. या ट्रकमध्ये गांजा लपवून नेला जात असल्याची संशय पथकाला माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पथकाने ट्रक अडवला आणि त्याची तपासणी सुरू केली. पहिल्या नजरेत हा एक सामान्य मालवाहू ट्रक दिसत असला तरी तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना काहीतरी संशयास्पद आढळून आले. यानंतर ट्रकची सखोल तपासणी करण्यात आली आणि या तपासणीचा मोठा खुलासा झाला. या ट्रकमध्ये रिकाम्या प्लॅस्टिक स्केट्सच्या खाली गांजा लपवून ठेवण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच वरून पाहिल्यास ट्रकमध्ये काही विशेष संशयास्पद दिसणार नाही अशा पद्धतीने हा माल लपवण्यात आल्याचे वृत्त आहे. पथकाने ट्रकची तपासणी सुरू केली असता कस्टर्स खाली लपवलेल्या पदार्थाचा शोध लागला. यानंतर अधिकाऱ्याने संपूर्ण माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. तपासणी दरम्यान 64 गोण्यांमधून तब्बल 636 पॅकेट्स आढळून आल्याचे वृत्त नमूद करण्यात आले आहे. या पॅकेट्समध्ये नेमका कोणता पदार्थ आहे याची खात्री करण्यासाठी पुढील तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. पथकाने जप्त केलेल्या पदार्थाची नार्कोटिक्स ड्रग फील्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केली. या तपासणीत जप्त करण्यात आलेले पदार्थ गांजा असल्याचे निश्चित झाल्याचे वृत्त सांगण्यात आले आहे. यानंतर सर्व पॅकेटचे वजन करण्यात आले आणि हे वजन ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तब्बल 1302 किलो 20 ग्रॅम म्हणजेच 1.3 टनपेक्षा अधिक गांजा या कारवाईत जप्त करण्यात आला. या संपूर्ण मालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 6,54,00,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कुठे नेला जात होता. वृत्तानुसार जप्त करण्यात आलेला गांजा आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होता अशी माहिती समोर आली आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची वाहतूक होत असेल तर त्या मागे आणखी कोण व्यक्ती किंवा कोणते नेटवर्क आहे? हा माल कुठून आला? तो कुठे जाणार होता? या संपूर्ण वाहतुकीमागे आणि कोणचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे आता तपासून समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी करून या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ एका ट्रकमधून वाहून नेणे ही साधी बाब नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये केवळ ट्रक आणि जप्त केलेल्या गांजापर्यंत तपास मर्यादित राहणार नसून या मालाचा स्रोत आणि त्यामागील संपूर्ण साखळी शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणातील इतर आरोपी किंवा नेटवर्कबाबत अधिकृत तपासणी समोर येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष आढळलेले योग्य ठरणार नाही. चला तर या संपूर्ण कारवाईची माहिती आकडे एकदा पुन्हा समजू. जप्त गांजा 1302 किलो 20 ग्रॅम, एकूण पॅकेट 636, एकूण गोण्या 64, अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 6,54,00,000 रुपये. एका आरोपीला अटक. पुणे सोलापूर महामार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत 1.3 टनपेक्षा अधिक गांजा जप्त झाल्याचे अंमली पदार्थ तस्करीत मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ट्रकमध्ये प्लॅस्टिक कस्टर खाली गांजा लपवण्यात आला होता. 64 गोण्यांमधून 636 पॅकेट सापडले. फील्ड टेस्टिंगमधील गांजा असल्याने निश्चित झाले आणि या मालाची अंदाजे किंमत तब्बल 6,54,00,000
लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून पुढील तपासणी सुरू आहे. तर ही होती पुणे सोलापूर महामार्गावरील तब्बल 6,54,00,000 रुपयांची गांजा जप्तीची मोठी कारवाई. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.